परभणीतील दगडफेक प्रकरणी आनंदराज आंबेडकरांकडून राज्य बंदची हाक। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ बंद। जालन्यातील पैठण फाटा इथं कारवर गोळीबारात कार चालक तात्या सोनावणे जखमी। गोंदी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई। शनिवारपासून तब्बल 6369 वाहनांची तपासणी। 2000हून अधिक झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण। QR कोड स्कॅन केल्यास झाडांची माहिती उपलब्ध होणार। लोकल ट्रेन आता झटपट बदलणार ट्रॅक। रेल्वे क्रॉस ओव्हर पॉइंटवर आता थिक वेब स्विच। पश्चिम रेल्वे प्रशासनाचा नवा उपक्रम। कांदा, टोमॅटो आणि फ्लॉवरच्या दरात 10 ते 15% घट। घाऊक बाजारात अचानक आवक वाढल्यानं दर कमी। हिंद महासागरातील मायोटी बेटाला वादळाचा तडाखा। वादळाशी निगडीत अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू। वादळामुळे 246 जण जखमी। सुरतमध्ये बनावट नोटांसह महाराष्ट्रातील 3 जणांना अटक। 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी कारवाई। भारतीय संघानं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं। आशिया चषक हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।